Hello students, in this lecture we take a new chapter, relations and functions. This relations and function is an important chapter for MST CET students. या चॅप्टरमध्ये पहिल्यांदा आपण घेऊया रूल्स ऑफ इनइक्वालिटी ऑफ रियल नंबर्स. रूल्स ऑफ inequality of real numbers. Rules of inequality of real numbers. First rule: if 0 less than a less than b, if 0 less than a less than b, 0 less than a less than b, and k greater than 0, and k greater than 0, k greater than 0, then a plus minus k हे वासे लिहिणार आपण. या ठिकाणी वरती का ते ए लेस दॅन बी, ए लेस दॅन बी आहे, ए लेस दॅन बी आहे आणि के पॉझिटिव्ह आहे, म्हणजे के काय कसण्यापर्यंत पॉझिटिव्ह नंबर. मग दोन्ही भावाला प्लस के केलं, दोन्ही भावाला मायनस केलं ए आणि बी मध्ये, तर चिन्हाचे काय होते ते लिहायचे. समजा असं लिहिलं आपण 2 लेस दॅन 3 असं आहे आणि के ग्रेटर दॅन 0 ॲड केला, म्हणजे 2 + 1 ॲड केलं, 3 + 1 दोन्ही 1 1 ॲड केलं, ते चिन्ह येणार. तर ते लिहायचं. दोघं मायनस केलं, समजा 2 - 1 केलं, 3 - 1 दोघं 1 वजा केलं तरी पण तेच येते, साईन चेंज होत नाही. मग काय लिहिणार बघा, इफ 0 लेस दॅन ए लेस दॅन बी, म्हणजे ए ग्रेटर दॅन 0 आणि लेस दॅन बी असं असेल आणि के ग्रेटर दॅन 0, देन ए प्लस मायनस के लेस दॅन बी प्लस मायनस के, ए प्लस मायनस के लेस दॅन बी प्लस मायनस के, कॉमा के ए के ने गुणलं दोन्ही बाजूला, के ए माहीत आहे आपल्याला, ए लेस दॅन बी आहे माहीत आहे, पण दोन्ही बाजूला कशाने गुणलं, के ने गुणलं, के ए लेस दॅन के बी, के ए लेस दॅन के बी, कॉमा अजून एक आहे ए रेज टू के आणि बी रेज टू के मधील साईन असलेला पॉझिटिव्ह नंबर. मग पहिल्या रूलमध्ये 3 आहेत बघा. इफ ए लेस दॅन बी अँड के इज ग्रेटर दॅन 0, तर दोन्हीमध्ये के ॲड करा किंवा दोन्हीमधून के सेपरेट करा, साईन तेच राहते. या दोन्हीला के न गुणा किंवा के न गुणलं तरी साईन तेच राहते. या दोन्हींच्या पॉवर के लिहिला, पॉझिटिव्ह नंबर रियल नंबर, तर साईन तेच राहते. हा इनइक्वालिटीचा नियम, फर्स्ट रूल ऑफ इनइक्वालिटी. त्यानंतर सेकंड रूल इफ 0 लेस दॅन ए लेस दॅन बी, इफ 0 लेस दॅन ए लेस दॅन बी अँड के लेस दॅन 0, देन अँड के लेस दॅन 0. बाकी बदल फक्त के थोडा चेंज केला आहे. के मगाशी पॉझिटिव्ह होता, आता निगेटिव्ह. मग निगेटिव्ह व्हॅल्यूनं दोन्ही बाजूला निगेटिव्ह व्हॅल्यू दोन्ही बाजूला गुणलं किंवा का असेल ते, देन गुणायचं वरती झाले की प्लस मायनस झाले, त्यामुळे काय फरक पडत नाही. प्लस मायनस कमी आले नाही जास्त होते, प्लस मायनस केले की मायनस म्हणजेच काही मायनस झाले की मायनसचे आले आणि ॲड केले तर काय फरक पडणार आहे, त्यामुळे गुणाकारात फक्त बदलणार. बघा देन काही हे असं आहे, ए लेस दॅन बी आहे आणि दोन्ही बाजूला आपण के न गुणलं तर तुम्हाला माहीत आहे, समजा असं असेल 3 लेस दॅन 4 आणि दोन्ही बाजूला लेस दॅन 0 निगेटिव्ह गुणलं, 3 × -2, 4 × -2 म्हणजे -6 -8 उलट होते साईन.
साइन उलट. Then Ka greater than Kb. Then Ka greater than Kb, comma A raised to K आणि B raised to K मध्ये सुद्धा उलट होणारच वाटते. हे पण उलट होणार ना. बघा 3 लेस दॅन 4 आहे. 3 raised to -2 घेतलं आणि 4 raised to -2 म्हणजेच काय 1/9 आणि 1/16 झालं उलट. हे सगळं उलट काय दोन रूलमध्ये फरक आहे फक्त गुणाकारायचा आणि पॉवरची एवढी बदल आहे. जर के ग्रेटर दॅन 0 असेल तर के न दोन्ही बाजूला बोललं किंवा दोन्ही बाजूचं पॉवर लिहिली तर इनइक्वलिटी साईन तेच राहते. परंतु निगेटिव्ह नंबरनं बोललं तर साईन रिव्हर्स होते. हे दोन रूल आहेत. आता हे कळण्यासाठी एक्झाम्पल पण आहे. याचे कळण्यासाठी हे लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेममध्ये आहे की नाही आपला चॅप्टर, त्यामध्ये पण याचा उपयोग होऊ शकतो. लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेमचे जे कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल असतील ते होऊ शकते. सॉल्व द फॉलोइंग इनइक्वालिटीज. सॉल्व द फॉलोइंग इनइक्वालिटीज. Solve the following inequalities. Solve the following inequalities and write the solution set. And write the solution set. Solution set. Write the solution set using interval notation. Using interval notation. Interval notation. Using interval notation. 1 A -7 less than 2x plus 5 less than equal to 9. -7 less than 2x plus 5 less than equal to 9. काय विचारलं क्वेश्चन. सॉल्व द फॉलोइंग इनइक्वालिटीज. सोडवायचं आहे. जसं आपण इक्वेशन सोडवतो, एखादं इक्वेशन दिलं आणि म्हटलं सॉल्व, म्हणजे एक्सची किंमत काढायची असते. तसाच प्रकार आहे. एक्सची किंमत काढायची ना. सॉल्व द इक्वेशन म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. फक्त हे लेस दॅन ग्रेटर असल्यामुळं एक्सची व्हॅल्यू कोणापेक्षा जास्त कोणापेक्षा कमी याच्यामध्ये येणार. जसं 2x plus 5ची व्हॅल्यू -7पेक्षा जास्त आहे आणि 9 किंवा 9पेक्षा कमी आहे. तसं एक्सची पण काय असणार, ती रेंज काढा, इंटरवल काढायचं. मग ते क्लोज इंटरवल ओपन इंटरवल काय असेल ते इंटरवल काढायचं. आता हे जे रूल झाले ह्यापैकी कुठला जो आपला कुठला 2 रूल आहेत तेच, बाकी काही जास्त नाहीत. 2च रूल आहेत ते वरचे. त्या रूलचा उपयोग करूनच काय करायचं करू शकतात. तिथे म्हटलं ना 3 होतं. 0 लेस दॅन बी लेस दॅन ए असं म्हटलं तर 0च्या ऐवजी काय -7, बीच्या ऐवजी काय 9 आणि एच्या ऐवजी x plus 5. तर तेच हाच प्रकार आहे. पण ते 0 होतं म्हणून घेतलं नव्हतं. काय बोलतं हे दोन्ही म्हणजेच हे आणि हे दोन्ही म्हणजेच पुन्हा तेच घे. हे पण ए लेस दॅन, याला पण ए लेस दॅन बी म्हणून चालतं, याला पण ए लेस दॅन बी, दोनला पण चालतं. मग आता काय करायचं बघा. काय करू शकते, हे करू शकतो. दोन्ही बाजूला एक्स काढायचे आहे. दोन्ही बाजूला के ॲड करू शकते. दोन्ही बाजूला के ॲड केलं किंवा दोन्ही बाजूला के सबट्रॅक्ट केलं तर साईन तेच राहते. मग आता आपण ॲड करायचा काय फायदा नाही. 5 नको आहे, 2x पाहिजे. नंतर एक्स आणायचं, अगोदर 2x तर पाहिजे. एक्सची व्हॅल्यू काढायचं आहे. डायरेक्ट 5 उजव्याला घेतो डाव्याला घेतो असं काही करायचं नाही. कारण 2 नाहीत का इनइक्वालिटी. त्यामुळं काय करणार, -5 करणार. सबट्रॅक्ट 5 थ्रूआउट. सबट्रॅक्ट 5 थ्रूआउट लिहा खाली. सबट्रॅक्टिंग 5 वी गेट. सबट्रॅक्टिंग 5 वी गेट. Subtracting 5 we get. Therefore -7 - 5 less than 2x plus 5 - 5 less than
इक्वल टू 9 मायनस 5. कुठली प्रॉपर्टी वापरली कळाली? पहिली प्रॉपर्टी वापरली. के मायनस पण करू शकतो, के प्लस पण करू शकतो, कारण के म्हणजे काय 5 आहे. के म्हणजे 5 आणि 5 ग्रेटर के ग्रेटर दॅन 0. के ग्रेटर दॅन म्हणजे काय 5 ग्रेटर दॅन 0. 5 आणि के ग्रेटर दॅन 0 आहे. त्यामुळं तो सबट्रॅक्ट केला तर साईन तेच राहते. देअरफॉर -12 लेस दॅन 2x लेस दॅन इक्वल टू 4. लेस दॅन इक्वल टू 4. आता बघा दोनच रूल आहेत. हा पण हे करता येतो ना, दोन्ही बॉला केने मल्टिप्लाय करता येते. आणि भागणे म्हणजे काय मल्टिप्लायचे, भागायचे म्हणजे गुणायचे असते. भागायचे रूल दिलेले नाही, पण ते भागायचे म्हणजे गुणायचे त्यांना माहीत आहे म्हणून ते भागायचे रूल दिलेले नाही. के लेस दॅन के म्हणजे के ने गुणायचं. आता के ने गुणायचं म्हणजे काय तुम्हाला 2 नको आहे म्हणजे 1/2 ने गुणायचं, म्हणजे 2 न भागायचं, 1/2 ने गुणायचं. लिहा खाली मग डिवायडिंग बाय 2 वी गेट, डिवायडिंग किंवा मल्टिप्लाइंग बाय 1/2. डिवायडिंग बाय 2 we get. Therefore -6 less than x less than equal to. आता काय म्हटले, सॉल्व द फॉलोइंग इनइक्वालिटीज अँड राईट द सोल्युशन सेट युजिंग इंटरवल नोटेशन. आता इंटरवल नोटेशन लिहायचं शेवटचा आन्सर. इंटरवल नोटेशन हे ओपन इंटरवल आहे, ग्रेटर दॅन ओपन इंटरवल आणि लेस इक्वल टू म्हणजे क्लोज इंटरवल, म्हणजे सेमी क्लोज इंटरवल. एक ओपन आणि एक क्लोज, सेमी क्लोज इंटरवल. मग आन्सर येणार याचं -6, 2 x व्हॅल्यू असणार, x बिलॉंग्स टू. शेवटी मग आन्सर घालायचं x बिलॉंग्स म्हणा, फक्त एवढं द्यायचं आन्सर यायला. सेकंड एक्झाम्पल बी म्हणतो काय वाटतं ते काय करू, x² + 2x लेस दॅन 15. x² + 2x लेस दॅन 15. x² + 2x लेस दॅन 15. x² + 2x less than 15. Subtracting 15 we get, किंवा डायरेक्ट म्हणते चालते. सबट्रॅक्टिंग 15 we get. Therefore x² + 2x - 15 less than 15 - 15 म्हणजे 0. त्याचे फॅक्टर पाडायचे. -15 आणि 2 आलं पाहिजे. फॅक्टर काय येतात सगळ्यांना, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आहे, त्यामुळं ते पॉझिटिव्ह सेम पॉझिटिव्ह पाहिजे. मोठ्या संख्येला प्लस येते, सेम पॉझिटिव्ह मोठ्या संख्येला प्लस. x + 5 × x - 3 लेस दॅन 0. आणि याला आपण p(x) नाव दिलं. लेट p(x) म्हणजे काय, पॉलिनॉमियल ऑफ x, पॉलिनॉमियल फंक्शन p(x). ते 10वी 9वी जर पण झालं असेल लेट p(x). f(x) मध्ये माहिती आहे, परंतु p(x) अगोदर होतं. पॉलिनॉमियल फंक्शन, दिस इज पॉलिनॉमियल ऑफ डिग्री 2, हायर डिग्री 2. p(x) = x + 5 × x - 3. Therefore p(x) less than 0. p(x) less than 0.
पी ऑफ एक्स लेस दॅन 0. आता याच्यानंतर पुन्हा पुढे सोडवायचं. कंडिशन काय आहे, आता एक असं आपल्या टेक्स्टमध्ये होऊन दिलं आहे, नाव दिलं टेस्ट पॉईंट्स म्हणून. टेस्ट पॉईंट म्हणजे लेस दॅन 0 ग्रेटर दॅन 0 होतं, इक्वल टू 0चं बघायचं. आपण लिनियर प्रोग्रामिंगमध्ये माहिती आहे लाईन काढताना आपण एकदा x0 घेतो, एकदा y0 घेतो, 2 पॉईंट काढताय का. इनइक्वालिटी लेस दॅन 0 ग्रेटर दॅन 0 आहे, पण आपण लिहिताना टेस्ट पॉईंटसाठी 0 घेतो. तसं या ठिकाणी 0 नाही, म्हणजे क्रिटिकल पॉईंट काय 0 आलं पाहिजे. मग -5 x -5 आणि x3 लिहिले की 0 येते. x -5 आणि x3 लिहिले की 0. मग ते -5 आणि 3ला म्हणायचं टेस्ट पॉईंट्स. टेस्ट पॉईंट म्हणजे टेस्ट पॉईंट नाही, क्रिटिकल पॉईंट्स. क्रिटिकल म्हणजे क्रिटिकल कंडिशन. लेस दॅन 0 नाही, इक्वल टू 0 येतं. मग इक्वल टू 0 आहे आणि आपलं तर पाहिजे लेस दॅन 0 किंवा ग्रेटर दॅन 0 काय. मग त्या इक्वल टू 0 नाव काय क्रिटिकल पॉईंट. त्या व्हॅल्यूला एक्सच्या त्या व्हॅल्यूला याची व्हॅल्यू 0 येते. मग आपल्याला त्या क्रिटिकल पॉईंट लेस दॅन 0 म्हणजे टेस्ट पॉईंट. कुठल्याही किमतीला लेस दॅन 0 त्याला टेस्ट पॉईंट म्हणायचं आणि कुठल्याही किमतीला 0 त्याला क्रिटिकल पॉईंट्स. मग आता जसं आपण या टेक्स्टमध्ये दिले त्याबद्दल लिहा जरा. आन्सर तुमचं आलेच आहे, मला सांगितलं तुम्ही तेच, परंतु तरी पण लिहा खाली. ॲज x - 3 and x + 5 is 0 for पुन्हा 0 ते मान लिहिते वाक्य. for x = 3 and x = -5. x - 3 ची व्हॅल्यू 0 येते आणि x + 5 ची व्हॅल्यू पण 0 येते. कुठं x जेव्हा 3 लिहिणार तेव्हा हे 0 येणार आणि x - 5 लिहिले की 0 ते 5 येते. As x - 3 and x + 5 is 0 for x = 3 and x = -5. आणि जर दोन्हीपैकी एक 0 आलं तर ही व्हॅल्यू 0 येते. प्रॉडक्ट आहे म्हणून त्या नाव क्रिटिकल पॉईंट नाव आहे. दोघांना क्रिटिकल पॉईंट्स. कॉमा these असं म्हणूया. therefore कॉमा x = 3 and x = -5 are considered as critical points. Are considered as critical points. खालच्या वेळेला they म्हणजे दोन क्रिटिकल पॉईंट. They divide number line into 3 regions as follows. They divide number line into 3 regions. As follows. नंबर लाईन नेहमीमध्ये झालेलं आहे. नंबर लाईन ज्याच्यावर नंबर लिहिले असते त्याला नंबर लाईन. नंबर लाईन ते टेबल दिलेलं आहे. आपण बघा नंबर लाईन पण बघा आणि टेबल पण बघा. दिली पण ही नंबर लाईन आहे. मध्ये सेंटरला 0 आहे. अजून काय तर 3 आहे. 3 कुठे असणार याबरोबर. कुठे काय असणार 1 2 3 तिथे 3 आहे सेंटर आणि -5 1 2 3 4 5 -5 येतात. अंदाजे कुठे घेतलं चालतंय समजण्यासाठी फक्त आपण स्केल घेतलं ते -5 आहे आणि या 3 आणि -5चं नाव काय क्रिटिकल पॉईंट्स. मग 3 आहे -5चं नाव क्रिटिकल पॉईंट. या नंबर लाईनचं क्रिटिकल पॉईंट 3 भाग करते. 3 भाग नंबर लाईनचे 3 भाग आलेच नाही. नंबर लाईनचे 3 भाग. एक यावरचा एक त्यावरचा आणि मधला. तर 2 भिंती आहेत. दोन भिंतीच्या मध्ये फिक्स बाउंड्री आहे.
मध्ये दोघा विद्यार्थ्यांना उभा केलं तर 3 भाग होणारच की. 2 विद्यार्थ्यांमधला तो विद्यार्थ्यांनी भिंत आणि हा विद्यार्थ्यांनी भिंत, 3 भाग होणारच. मध्ये 2 आहे म्हणजे 3 भाग कंपल्सरी होतातच. हे काय पाठ करायचं म्हणजे फिक्स माहीतच पाहिजे. 2 क्रिटिकल पॉईंट असतील तर नंबर लाईनचे 3 भाग होतात. These 2 critical points divides the number line into 3 regions. एका रिजनचं नाव काय आहे तुम्हाला वाटते बघा. एक रिजन कुठला रिजन बघा, x लेस दॅन -5. या रिजनचं नाव काय, x लेस दॅन -5. या रिजनचं नाव बघा x ग्रेटर दॅन 3. x 3 पेक्षा जास्त मग x ग्रेटर दॅन 3. आणि हा याचं नाव काय शकतो आपण, यामधली एक्सची व्हॅल्यू आहे नाही किती काय असेल ते 3 आणि माझा 5च्या मध्ये, त्याला काय म्हणणार आपण x लेस दॅन 3 आणि ग्रेटर दॅन -5. 3 आणि 5 काय घ्यायचं ते क्रिटिकल पॉईंट. आपण नाही लेस दॅन ग्रेटर दॅन असं इक्वल टू कुठं आहे ते आपण क्रिटिकल पॉईंट मग इक्वल टू घेतलं, परंतु आपण त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त असं व्हॅल्यू येणार ना. ते लेस दॅन 0 नाही घ्यायचं, ते लेस दॅन 0 इक्वल टू 0 असेल तर ते पॉईंट चालतात. पण लेस दॅन ग्रेटर दॅन आहे त्यामुळं एक म्हणायचं एक्स लेस दॅन -5 डावी बाजू -इन्फिनिटी, दुसरं एक्स ग्रेटर दॅन 3 उजवी बाजू +इन्फिनिटी आणि दोन्हीच्या मधले टोटल 3 रिजन. एक झाला रिजन, हा दुसरा रिजन आणि हा तिसरा रिजन. टोटल काय तुम्हाला रिजन, हा मधला रिजन, हा एक रिजन, हा इथून पुढचा यावरचा रिजन आणि यावरचा रिजन, 3 झाले. मग आता हे सोडून तुमचे उत्तर आलेलंच आहे, पण ते उत्तर एक्सप्लेन करण्यासाठी टेबलर फॉर्ममध्ये दिलं टेबल. मग आपण पण टेबल फॉर्ममध्ये लिहूया. काय बेसिक आहे इम्पॉर्टंट. जुन्या सिलेबसमध्ये आपलं असं काय नव्हतं, हे नवीन सिलेबसमध्ये रिलेशन फंक्शन चॅप्टरमध्ये हे ॲड केलेलं आहे. इनइक्वॅलिटी आपल्याला कळतच नव्हतं. आता या पॉईंटमध्ये 2 रूल दिलेत नाही, रूलचा उपयोग करून सोडवल्यावर नेमकं पहिल्यांदाच कन्सेप्ट होतं, परंतु 5व्या चॅप्टरमध्ये झाला लागतो. पहिलं चॅप्टर त्यामध्ये काय नाही असलं. मग एवढं झाल्यानंतर खाली एक टेबल लिहितो बघा. टेबल आता टेबलमध्ये 3 रिजन लिहिणार. एक रिजन म्हणणार मी एक्स लेस दॅन -5, ते 3 रिजनचं टेबलर फॉर्ममध्ये. दुसरा हा एक्स लेस दॅन 3 ग्रेटर दॅन -5 आणि तिसरा एक्स ग्रेटर दॅन 3 किंवा इकडे चालते असं चिन्ह काढतो एक्स ग्रेटर दॅन. आणि या ठिकाणी लिहिणार ते कुठलं पी ऑफ एक्स. हे पी ऑफ एक्स आहे. पी ऑफ एक्स म्हणजे काय आलं, पी ऑफ एक्स म्हणजे काय, पी ऑफ एक्स म्हणजे एक्स +5 इंटू एक्स -3 हे पी ऑफ एक्स. मग असं टेबल तयार करायचं. आता आपण टेस्ट पॉईंट म्हणूया. टेस्ट पॉईंट क्रिटिकल पॉईंट झाले कुठले, ते क्रिटिकल पॉईंट लिहिले आपण आता लिहिलं. हे क्रिटिकल पॉईंट कुठला -5 आणि 3 -5 3 क्रिटिकल पॉईंट. मग आपला टेस्ट पॉईंट म्हणजे सॅटिस्फाय होणारा पॉईंट कुठला असणार, एक्स लेस दॅन -5 एक मनाने घ्यायचा. -5 पेक्षा कमी असणारा कुठला -6 याला सॅटिस्फाय टेस्ट पॉईंट नाव, -6 नाव टेस्ट पॉईंट. आणि या ठिकाणी काय झालं 3 पेक्षा जास्त 4 5 पण चालतेच की, पण तो स्मॉल घेतला 3 नंतर लगेच येणारा इंटिजर घेतला, पॉझिटिव्ह इंटिजर आणि निगेटिव्ह इंटिजर. आणि या ठिकाणी -3 आणि एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह याच्यामध्ये काय असतं 0 टेस्ट पॉईंट. एक पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे त्यामध्ये 0 असणारच. मग टेस्ट पॉईंट काय ते 0 सॅटिस्फाय होणारच. याला 3 पेक्षा जास्त किंमत कुठली पण सॅटिस्फाय होणारच आणि याला -5 पेक्षा लहान कुठली पण किंमत सॅटिस्फाय होणारच. -6 0 4. आता या किमती लिहिल्या याच्यामध्ये कुठे पी ऑफ एक्समध्ये, म्हणजे टेस्ट करण्याची जी पद्धत असेल टेक्स्टमधले एक्झाम्पल सोडता नाही.
तुमचा आन्सर डायरेक्ट मग झालेलं ते आहेच, इंटरव्हल कुठला तो याच्यावर असं सोडून काढलेलं आहे ते बरोबरच आपण डायरेक्ट शोधायचं. हे जास्त कळलं की कन्सेप्ट जास्त क्लिअर होतं. कोणाची व्हॅल्यू काढणार आपण एक्स मायनस पुट एक्स इक्वल टू -6 पुट एक्स इक्वल टू -6 तर -6 लिहिलं तर -6 + 5 -6 + 5 म्हणजे इथे लिहितो पी ऑफ ची व्हॅल्यू किंवा या ठिकाणी चालते पी ऑफ एक्सची व्हॅल्यू किंवा इथे या ठिकाणी असं शेवटच इथे काय नको रिकामा ठेवतो आणि इथे म्हणतो पी ऑफ एक्सची व्हॅल्यू या एक्सच्या -6 साठी पी ऑफ एक्स काय येते पी ऑफ एक्स कॉलममध्ये ना पी ऑफ एक्स एक्स -x + 5 into x - 3 put x equal to -6 -6 + 5 -1 आणि -6 -3 -9 equal to 9 आणि 9 less than -5 9 म्हणजे याची व्हॅल्यू काय लेस दॅन 0 पाहिजे लेस दॅन 0 कळलं का आपलं आली पाहिजे लेस दॅन 0 पी ऑफ एक्स काय आलं पाहिजे लेस दॅन 0 लेस दॅन 0 नाही हे ग्रेटर दॅन 0 म्हणजे ते काय लिहू शकतो आपण मी पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 9 आलं बरोबर की 9 म्हणजे ग्रेटर दॅन 0 आता यात 0 लिहा यात 0 नाही याच्यामधली कुठली पण व्हॅल्यू म्हणजे 0च लिहायची 0 + 5 0 -3 -15 म्हणजेच येथे लेस दॅन हे -15 आलं म्हणजेच काय पी ऑफ एक्स लेस दॅन 0 पी ऑफ एक्स लेस दॅन 0 आपलं सॅटिस्फाय पाहिजे ही कंडिशन हे सॅटिस्फाय पाहिजे ते आन्सर काढायचं आहे आन्सर या पद्धतीने. आता एक्स ग्रेटर दॅन 3 4 लिहिलं 4 + 5 9 into 4 - 3 1 4 + 5 9 4 - 3 1 equal to 9 p of x greater than 0. करेक्ट आन्सर काय आलं पी ऑफ एक्स लेस दॅन 0 ई काय म्हणली ई आन्सर आपलं डायरेक्ट आन्सर आलं पाहिजे टॅब्युलर फॉर्ममध्ये आन्सर याच्यामध्ये ग्रेटर दॅन 0 ते त्यामुळं एक्स लेस दॅन -6 -5 चुकीचं यातली कुठल्याही टेस्ट पॉईंट घेतली व्हॅल्यू तर एक्स पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 ते आपलं पाहिजे लेस दॅन 0 त्यामुळं एक्स ग्रेटर दॅन 0 कुठली पण व्हॅल्यू घ्या आपल्याला काय ना ग्रेटर दॅन 0च येणार पी ऑफ एक्स या भागातली -5च्या खालची कुठली पण किंमत घ्या पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0च येणार. मग या भागातली कुठली पण किंमत घ्या पी ऑफ एक्स लेस दॅन 0 येणार म्हणून आपलं आन्सर येणार एक्स लेस दॅन 3 ग्रेटर दॅन -5. त्या टेबलमधून असं टेबल तयार केलं आहे त्यावरून व्हॅल्यूज काढले ते व्हॅल्यू काढल्या आपण साइन ऑफ पी ऑफ एक्स म्हणते साइन ऑफ पी ऑफ एक्स लिहिली त्या ठिकाणी ही व्हॅल्यू किती आली 9 मग पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 किती आली -15 पी ऑफ एक्स लेस दॅन 0 आणि हे 9 आलं पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 साइन ऑफ पी ऑफ एक्स. कोणाची व्हॅल्यू टेस्ट केली एक्स + 5 आणि x - 3 ची व्हॅल्यू काढली या टेस्ट पॉईंट ठिकाणी. मग असं लिहिलं समजा व्हॅल्यू ऑफ पी ऑफ एक्स ॲट टेस्ट पॉईंट व्हॅल्यू ऑफ पी ऑफ एक्स ॲट टेस्ट पॉईंट्स हे व्हॅल्यूज काढल्या आणि साइन ऑफ पी ऑफ एक्स आणि याच्यावर छोटे आन्सर. मग आता छोटे आन्सर आलं therefore x for x less than 3 and greater than -5 p of x less than 0. Therefore answer काय आहे therefore for x less than 3 and greater than -5
p of x less than 0. Therefore x belongs to open interval -5 3. या गोष्टीने सोडायचं. तर रेग्युलर मेथड बरोबर आहे, परंतु हे पण कन्सेप्ट काय आलं की कन्फ्युजन काय होतं, त्याचं काही नाही, पाठ करायला लागत नाही काय. मेथड आहे 780 मेथड. थर्ड एक्झाम्पल सी. एक झालं, दोन झालं, आता सी. क्वेश्चन सगळ्यांना कॉमन होता मगाचा. सॉल्व द फॉलोइंग इनइक्वालिटी अँड राईट द सोल्युशन सेट युजिंग इंटरवल नोटेशन. तीसरा आहे सी एक्स अपॉन एक्स माइनस 3 ग्रेटर देन इक्वल टू 4. x upon x minus 3 greater than equal to 4. Greater than equal to 4. x upon x minus 3 greater than equal to 4. आपल्याला माहित आहे लेस दॅन 0 किंवा ग्रेटर दॅन 0 असं आलं पाहिजे उजवी बाजू. मग त्यासाठी जे काय करायला आहे ते करायचं. समजा असं असेल 3/5 प्लस 4 किंवा 3x/5 प्लस 4 इक्वल टू 7. तर आपण म्हणतो मल्टिप्लाय ऑन बोथ साइड बाय 5 किंवा एलसीएम काढायचं. तसं या ठिकाणी करायचं नाही, मल्टिप्लाय ऑन बोथ साइड बाय x मायनस 3 करायचं. त्याचं रिझन पण लिहा. रिझन ॲज we do not know value of x, as we do not know value of x, we do not multiply by x minus 3. We do not multiply by x minus 3. आपण दोन्ही वाला कुणाने गुणतोय ज्याची व्हॅल्यू माहिती आहे, तो ग्रेटर दॅन 0 आहे का लेस दॅन 0 आहे केने गुणले की नाही. मग जे गुणते ते माहीत पाहिजे नाही लेस दॅन 0 आहे ग्रेटर दॅन, त्यावरती दोन रूल आहेत. परंतु आपल्याला तर एक्सच व्हॅल्यूच माहीत नाही. एक्स समजा 4 असेल तर पॉझिटिव्ह येणार, एक्स 2 असेल तर निगेटिव्ह येणार. मग माहीतच नाही, त्यामुळे गुंतवणूक चिन्ह आहेच ठेवायचं, उलटं करायचं, कळणार कसं म्हणून गुणायचं. ॲज वी डू नॉट नो दी व्हॅल्यू ऑफ एक्स, एक्स व्हॅल्यू माहीत नसल्यामुळं एक्स मायनस 3ची व्हॅल्यू माहीत नाही. आणि जे मल्टिप्लाय करत असते ते ग्रेटर दॅन 0 किंवा लेस दॅन 0 असेल तर दोन रूल आहेत. लेस दॅन 0 असेल मल्टिप्लाय करणारं तर साईन चेंज करायचं, आणि ग्रेटर दॅन 0 असेल तर साईन आहेच ठेवायचं. मग ते माहीत नसल्यामुळे आपण गुणायचं नाही हे वाक्य. मग काय करू शकतो आपण, ते फक्त 4 घालू शकतो आणि तिथे 0 आणायचं. 4 माहीत आहे, 4 अंक आहेच माहिती आहे रिअलसाठी. के 4 का के म्हणजे 4, 4 काय ग्रेटर दॅन 0, त्यामुळे आपण सबट्रॅक्टिंग 4 म्हणू शकतो. बाय सबट्रॅक्टिंग 4 वी गेट. हे करू शकते या रूलनुसार. बाय सबट्रॅक्टिंग 4 वी गेट. Therefore, x upon x minus 3 minus 4 greater than equal to 0. Greater than equal to 0. साइन चेंज होत नाही माहिती, साइन असं असणार कारण 4 के ग्रेटर दॅन के जर पॉझिटिव्ह असेल तर वजावी करा नाही ते बेरीज करा, साइन रिमेन सेम, त्यामुळे बरोबर. आता काय करायचं, एलसीएम काढायचं. यांचं एलसीएम हे सोडवायचं आणि निवडायचं एलसीएम काढायला काही प्रॉब्लेम नसते. ते एक्स माहीत असेल दिसत. एलसीएम आला एक्स मायनस 3 एक्स मायनस 4x x minus 4x plus 12
greater than equal to 0. Therefore, x minus 4x minus 3x plus 12 upon x minus 3 greater than equal to 0. Therefore, 3 common minus x plus 4 upon x minus 3 greater than equal to 0. आता आपण म्हणू शकतो डिवाइड ऑन बोथ साइड बाय 3, कारण 3 माहीत आहे कोण आहे, 3 पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह नंबरनं दोन्ही बाजूनं भागले तरी किंमत तीच राहते, साइन 30. मग आता काय म्हणू शकतो आपण, डिवाइड बाय 3. देयरफॉर माइनस एक्स प्लस 4 अपॉन एक्स माइनस 3 ग्रेटर देन इक्वल टू 0. ग्रेटर देन इक्वल टू डिवाइड बाय 3 भाग. आता याच्यानंतर अजून समजा आपण तुमच्या मनात आलं असं, आता 3 न बघता मी काय करतो बघ, खाली x मायनस 3 आणि वरती 4 मायनस 6 उलट वाटते, दोन्ही पण एक अगोदर आणूया की. मग एक अगोदर आणायचं काय करायचं बघ, हे बरोबर आता लिहिलेलं आहे, मायनस 3 कॉमन काढतो, इथून सॉल्व करतो आपण. मायनस 3 कॉमन काढतो, एक्स मायनस 4 अपॉन एक्स मायनस 3 ग्रेटर देन इक्वल टू 0. आता बघा दोन्ही बाजूला पण -3 ने भागणार, म्हणजे के निगेटिव्ह आहे आणि के निगेटिव्ह असेल, जर दोन्ही बाजूला निगेटिव्हने आपण डिवाइड करत असेल किंवा मल्टिप्लाय करत असेल तर साईन चेंज होते. कळलं का, 3 ने केलं होतं त्यामुळे चेंज होत होता -3 ने. मग आता काय म्हणणार, डिवाइडिंग बाय -3 वी गेट. तर लक्षात ठेवा साइन चेंजेस निगेटिव्ह नंबर असेल, ज्यानं तुम्ही भागताय किंवा बोलताय, जर निगेटिव्ह असेल तर साइन चेंज होते. हे रूल आहेच आपला मगाचा दुसरा सेकंड रूल होता. देयरफॉर एक्स मायनस 4 अपॉन एक्स मायनस 3 ग्रेटर देन इक्वल लेस देन इक्वल टू 0. आता याच्यानंतर ते मगासकट टेबल केसेस 2 फॅक्टर होते, दोघांचा गुणाकार लेस द्यायला पाहिजे, आता दोघांचा भागाकार लेस द्यायला पाहिजे, दोघांचा भागाकार लेस द्या. मगाच्या दोघांच्या टेबलमध्ये पी ऑफ एक्स म्हणजे काय, 2 फॅक्टरचा गुणाकार होतो. आता पी ऑफ एक्स म्हणजे 2 फॅक्टरचा भागाकार. मग त्यात कुठलं टेस्ट पॉईंट ते कळते, क्रिटिकल पॉईंट कळाले, 4 आणि 3 क्रिटिकल पॉईंट 4 आणि 3. मग 3 भाग होतातच की, -∞ टू 3 एक येतोय, 3 टू 4 एक येतोय आणि 4 टू +∞ 3 रिजन होतात. कुठले 2 क्रिटिकल पॉईंट असले की 3 भाग होणारच. मग ते 0च्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला ते इम्पॉर्टंट नाही, ते पॉझिटिव्ह जाऊ दे निगेटिव्ह जाऊ दे, कुठे पण 3 भाग होणारच. मग एवढं झालं असेल, आता आपण काय म्हणणार, क्रिटिकल पॉईंट्स किंवा याला आपण पी ऑफ एक्स म्हणतो. लेट पी ऑफ एक्स इक्वल टू एक्स मायनस 4 अपॉन एक्स मायनस 3 लेस देन इक्वल टू 0. त्याला पी ऑफ एक्स मानलं आणि ते म्हणजे लेस देन इक्वल टू 0. टेक त्याच्यानंतर म्हणायचं, टेक एक्स इक्वल टू 3 and x equal to 4 as critical points. Critical points are the points for which the value of bracket is 0. ज्या x च्या व्हॅल्यूला ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 असते त्याला क्रिटिकल पॉईंट. 2 ब्रॅकेट आहेत, 2 क्रिटिकल पॉईंट, x equal to 3 and x equal to 4 आर क्रिटिकल पॉईंट्स. आता काय म्हणणार, these critical points divide the number line into 3 parts. These critical points divide the number line into 3 regions.
regions as follows. Three regions as follows. बघा अगोदर नंबर लाईन पण काढतो टेबल पण दोन्ही पण. तर नंबर लाईन काढा अगोदर. नंबर लाईन मध्ये किती नंबर लाईन मध्ये एक आहे 3, कुठे काय सांग 3 लिहिला. आणि एक आहे 4, कुठे पण लिहा 4 लिहिला. आणि ही नंबर लाईन आहे. नंबर लाईन आता एक्स लेस दॅन एक रिजन येणार हा एक्स लेस दॅन 3. दुसरा यावर येणार एक्स ग्रेटर दॅन 4 आणि मधला येणार एक्स ग्रेटर दॅन 3 लेस दॅन 4. या रिजनचं नाव आहे एक्स ग्रेटर दॅन 3 लेस दॅन 4. बरं टोटल 3 रिजन दिसतात क्लिअर. 3 पासून -∞ पर्यंत, 4 पासून ∞ पर्यंत दुसरा आणि मध्ये 3 to 4 तिसरा. 3 रिजन. मग आता आपण टेबल तयार करायचं. पहिलं नाव आहे रिजन्स. पहिल्या रोचं नाव रिजन्स. पहिल्या रोचं नाव त्या रोचं नाव रिजन. रिजनला 3 एक्स लेस दॅन 3. दुसरा रिजनला एक्स ग्रेटर दॅन 3 लेस दॅन 4 आणि तिसरा रिजनला एक्स ग्रेटर दॅन 4. 3 रिजन झालं. नंबर लाईनचे 3 रिजन म्हणजे रो आहे. तो पहिला रो झाला रिजनचा रो. दुसरा रो आहे टेस्ट पॉईंट्स म्हणजे काय तुम्हाला टेस्ट पॉईंट लेस दॅन 3 म्हणजे 2 टेस्ट पॉईंट आहेत. नंतर हे 3 आणि 4च्या मध्ये 3 आणि 4च्या मध्ये 1.5 3.5 घ्या. मध्ये सेंटरचा मिड पॉईंट असं काय नसते, कुठला पण चालते पण 3.5 आणि 4पेक्षा जास्त म्हणजे 5. 4पेक्षा जास्त टेस्ट पॉईंट झाले. त्यानंतर साईन ऑफ आता मागासारखं डायरेक्ट सेपरेट काढा. याचं साईन काढूया. तुम्हाला माहिती आहे प्लस अपॉन प्लस आणि म्हणजेच ग्रेटर दॅन. दोन्ही पॉझिटिव्ह असेल तर 0पेक्षा जास्त. दोन्ही निगेटिव्ह असतील तर 0पेक्षा जास्त. एक वर निगेटिव्ह खाली पॉझिटिव्ह किंवा वर पॉझिटिव्ह खाली निगेटिव्ह तेव्हा मग ते 2 केस आपल्याला पॉसिबल आहे. मग आता आपण काय करणार साईन ऑफ या किमती लिहून बघूया. या दोघांचं साईन काय येते, दोन्ही साईन काय ते कळते आन्सर. मग असं लिहितो बघा साईन ऑफ एक्स मायनस 4. साईन ऑफ एक्स मायनस 4. x minus 4. तर 2 लिहून बघा. 2 minus 4 2 minus 4 minus 2. नंतर 3.5 minus 4 3.5 minus 4 minus 0.5. 5 minus 4 5 minus 4 टेस्ट पॉईंट 5 minus 4 equal to 1. मग आता इथे साईन लिहूया. साईन काय लिहायचं काय आलं निगेटिव्ह. इथे निगेटिव्ह म्हणा. हे मायनस आहे पण मायनस निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह. आता साईन ऑफ म्हणा. साईन ऑफ दुसरा डिनॉमिनेटर साईन ऑफ एक्स मायनस 3. साइन ऑफ एक्स मायनस 3 दोन लिहायचं. 2 minus 3 minus 1 म्हणजे निगेटिव्ह. नंतर 3.5 minus 3 equal to 0.5 पॉझिटिव्ह. त्यानंतर 5 minus 3 equal to 2 म्हणजेच पॉझिटिव्ह. आता बघा पुढे कसं करायचं. एवढं झालं. आता दोघांच्या भागाकडे साईन काढायचं. दोघांच्या भागाकडे साईन पॉझिटिव्ह आलं तर ग्रेटर दॅन आणि दोघांच्या भागाकडे साईन निगेटिव्ह आलं तर लेस दॅन. मग असं म्हणतो साईन ऑफ पी ऑफ एक्स म्हणजे
एक्स मायनस 4 अपॉन एक्स मायनस याचं साईन, म्हणजे या दोघांचा भागाकार करा, या दोघांचा भागाकार करा, या दोघांचा भागाकार करा आणि साईन काढा. त्यात कॉलमचा भागाकार करायचा आणि साईन. आता बघा साईन ऑफ पी ऑफ एक्स म्हणजे काय आलं, एक्स मायनस 4 अपॉन एक्स मायनस 3 याचं साईन काय आहे ते बघायचं आणि त्यावरून सॅटिस्फाईज का न सॅटिस्फाईज. जर याची व्हॅल्यू लेस देन आली तर सॅटिस्फाय आणायचं, निगेटिव्ह आलं तर नॉट सॅटिस्फाय, ते काढून टाकायचं उरलेलं आन्सर. मग आता बघा या दोघांचा भागाकार करणार, निगेटिव्ह अपॉन निगेटिव्ह, सात सोपं आहे. किंमत बघायची निगेटिव्ह अपॉन निगेटिव्ह, पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन 0. काय निगेटिव्ह अपॉन निगेटिव्ह पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन 0, म्हणजे हे आन्सर चालणार नाही. रिझन काय चालणार नाही. आता बघा निगेटिव्हवरती निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह आणि डिनॉमिनेटरमध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अपॉन पॉझिटिव्ह निगेटिव्ह असते माहिती आहे, लेस दॅन 0 हा चालतं आहे रिझन. आता बघा वरती पॉझिटिव्ह खाली पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह अपॉन निगेटिव्ह, पॉझिटिव्ह अपॉन पॉझिटिव्ह इक्वल टू पॉझिटिव्ह, चालणार नाही. म्हणजेच आपलं काय कुठलं विचारलं, निगेटिव्ह व्हॅल्यू पाहिजे का, निगेटिव्ह. इथे काय आलं, पी ऑफ एक्स लेस देन 0, इथे काय आलं, पी ऑफ एक्स ग्रेटर देन 0, इथे काय आलं, पी ऑफ एक्स ग्रेटर देन 0, पी ऑफ एक्स ग्रेटर देन 0. आन्सर काय आहे बघा, therefore x belongs to 3 आणि 4 आन्सर, x belongs to 3. याच्यानंतरच आपण थेअरी नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ.